नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आमच्या यूट्यूब चॅनेलद्वारे. या यूट्यूब चॅनेलद्वारे आम्ही जी पहिली मालिका तुमच्यासाठी घेऊन येतोय ती आहे कहाणी अजस्त्र पुलांची. पहिला पूल आहे तो आहे गोल्डन गेट ब्रिज. आता तुम्ही म्हणाल की गोल्डन गेट ब्रिज कुठे आहे, तर तुमच्या लक्षात येईल की भारतातील एकेकाळी काही दशकांपूर्वी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पदवीधरांचं एक स्वप्न असायचं की आपलं करिअर सॅन फ्रान्सिस्को जवळच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये झालं पाहिजे. आता ही सिलिकॉन व्हॅली सॅन फ्रान्सिस्कोच्या जवळ आहे. तिथे करिअर झाल्यानंतर ते आपल्या नातेवाईकांना, आई वडिलांना बोलवायचे आणि अभिमानाने गोल्डन गेट ब्रिज वर जाऊन एक छानसा फोटो काढायचा. आणि आहेच तो ब्रिज नयनरम्य. पण या ब्रिजची कहाणी तुम्हाला ऐकायला निश्चित आवडेल, म्हणून ती आम्ही तुमच्या पुढे सादर करतोय. आता ही कहाणी एका वेगळ्याच स्वरूपात तुमच्या लक्षात येईल. हा एवढा छान अजस्त्र पूल, परंतु मुळात ही कहाणी आहे भूगोलावर केलेली मानवानी केलेली मात. आणि भूगोलातून हा इतिहास घडला. कसा, तुम्ही लक्षात घ्या. या ब्रिजच्या जवळ तुम्ही गेलात की तुम्हाला काय दिसेल? एक एक किलोमीटर लांबीची गोल्डन गेट खाडी आणि त्याच्यावरती हा पूल बांधलाय. बरं, तो पूल किती उंचावर आहे? 64 मीटर, पाण्यापासून 64 मीटर उंचीवर आहे. आता हा एवढा उंच का हवा? याचं कारण सोपं आहे. गोल्डन गेट ही खाडी जी आहे, यातून अमेरिकेला आयात निर्यात करणाऱ्या जहाजांची ये जा होते. आणि सॅन फ्रान्सिस्को हे बंदर भौगोलिकरित्या अतिशय उत्तम आहे. कारण एकदा या खाडीतून आत आलं की जहाजांना नांगर टाकून तिथे राहायला भरपूर जागा आहे. 10 किलोमीटर बाय 40 किलोमीटर एवढी जागा आहे. आणि या खाडीद्वारे जी जहाज येतात त्याद्वारे अमेरिकन सरकारला महसूल मिळतो, आणि तोही शतकानुशतके. आजच्या घटकेला तुम्ही विचार करा की यातून येणारा महसूल हा अब्जावधी डॉलर्सचा आहे. त्यामुळे या खाडीला बंद करणं किंवा या खाडीतून जहाज येणं बंद करणं हे अमेरिकन सरकारला परवडण्यासारखं नव्हतं. बरं, ही जहाज आली म्हणजे मालसामान उतरवणं आलं. मालसामान उतरवायला लागतात कोण? मजूर. आता हे गेल्या 2 शतकांपासून चालू आहे. तर मजूर वाढत गेले जसजशी जहाजांची आवक वाढत गेली. बरं, हे मजूर गरीब, त्यांना राहायला सॅन फ्रान्सिस्को सारखं खर्चिक शहर परवडणार नाही. मग त्यांनी कुठे वस्ती केली? तर उत्तरेकडच्या टेकडीवर. त्यामुळे टेकडीवर राहून त्यांना रोज खाडी पार करून सॅन फ्रान्सिस्कोला बंदरात यावं लागायचं. हळूहळू काय झालं? बोटी तेवढ्याच राहिल्या, मजूर वाढले. त्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम झाला. या मजुरांना वेळेत कामाला पोचायला अडचण व्हायला लागली, मारामाऱ्या व्हायला लागल्या. आणि मग त्या मजुरांचा जणू काही टाहो होता. अहो, कोणी आम्हाला बोट देतं का बोट, नाव देतं का नाव. परंतु खरा त्यांचा टाहो तो नव्हता. खरा त्यांचा टाहो जोसेफ स्ट्रॉसने ऐकला तो होता, कोणी ब्रिज देतं का ब्रिज. हो, कारण ब्रिज दिला तरच हे हजारो मजूर आपल्या कामाच्या ठिकाणी 12ही महिने ऊन पाऊस वादळ धुकं काही असो वेळेत पोचतील, कमी खर्चात पोचतील आणि पाहिजे तेव्हा पोचतील. तर जोसेफ स्ट्रॉस हा अवलिया, याने हा पूल बांधण्याचा इतिहास घडवला. आणि यात भूगोल कसा आडवा आला ते तुम्ही बघा. की एकतर ही खाडी जी आहे ती 113 मीटर खोल आहे. म्हणजेच या खाडीत तुम्ही कोणताही खांब रोवू शकत नाही पुलाच्या आधारासाठी. म्हणजे तुम्हाला 2 खांबांमधलं अंतर हे निदान 1 किलोमीटर ठेवावं लागेल. आता एवढं अंतर ठेवल्यानंतर त्या पुलाचा डोलारा कसा सांभाळणार? बरं, हे काय कमी होतं म्हणून दुसरी एक अडचण होती. अमेरिकन सरकारने आधीच सांगितलं की तुम्ही पूल बांधा, काही करा, परंतु एकही जहाज
आलेलं अडवायचं नाही. जहाजांचा फ्लो येणं जाणं हे चालूच राहिलं पाहिजे. म्हणजे काय की तुम्हाला पूल इतक्या उंचीवर बांधावा लागेल की भविष्यातील 20 मजली इमारत सुद्धा त्या पुलाखालनं गेली पाहिजे. म्हणजे 64 मीटर उंचीवर हा पूल असायला हवा. बरं, एवढ्या उंचीवर पूल आला तर तुम्ही म्हणाल त्यात काय आहे? अहो, 64 मीटर उंचीवर उभं राहून पहा. वाऱ्याने तुमचे कपडे, तुमचे केस असे फडफडतील, तुम्हाला साधं बोलणं ऐकू येणार नाही, काम करणं तर दूर राहिलं. आणि अशा या परिस्थितीत मजुरांनी काम करायला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यात तिसरा फॅक्टर होता, तो अतिशय धोक्याचा होता. सान फ्रान्सिस्कोत आतापर्यंत जीव घेणे अर्थक्वेक म्हणजे भूकंप झालेले आहेत आणि त्या भूकंपात अर्धे लोक आणि अर्ध्या इमारती दरवेळेला नष्ट झाल्यात. आता असा जर भूकंप आला तर हा पूल टिकायला नको का? म्हणजे या भूकंपासाठी तुम्हाला भूकंप रोधक असा ब्रिज तयार करावा लागेल. आता हे कसं शक्य आहे? शक्य आहे. अतिशय लवचिक परंतु मजबूत अशा स्टीलच्या सांगाड्याचा हा पूल बनवावा लागेल. मग ठीक आहे ना, बनवा तुम्ही म्हणाल. पण नुसतं बनवून काय फायदा? त्याची किंमत नाही का लागणार? अहो, स्टील किती कॉस्टली आहे आणि ही किंमत तेव्हाच्या दृष्टीने 1920च्या आसपास किती होती? $100 मिलियन. $100 मिलियन ते 1919चे म्हणजे किती अजस्त्र रक्कम होती. अमेरिकन सरकारला नंतरच्या आलेल्या मंदीत ही रक्कम जुळवाजुळव करायला अशक्य होती. म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम, जागेचा प्रॉब्लेम. हो, जागेचा प्रॉब्लेम वरून आठवलं. ही जागा अमेरिकन वॉर डिपार्टमेंट म्हणजे अमेरिकन सैन्य दलाकडे होती. कारण पूल तर तुम्ही जमिनीवर बांधणार ना, मग ती जमीन तुम्हाला मोकळी पाहिजे. ती जमीन मोकळी करून द्यायला अमेरिकन वॉर डिपार्टमेंट तयार नव्हतं. म्हणजे तो एक अडसर. बरं, यात भरीसभर म्हणून ज्या नावेवरनं हे मजूर लोक यायचे त्या नावेच्या मालकांनी, वेगवेगळ्या एजन्सीज होत्या त्यांनी अमेरिकन सरकारवर 2300 दावे कोर्टात ठोकले. हेतू हा की या दाव्यांमुळे पूल बांधायला उशीर होईल आणि त्यांची नावेतून मजुरांना नेण्याची मोनोपॉली अखंड राहील. त्यांना त्यांचं उत्पन्न बुडवायचं नव्हतं. आता जोसेफ स्ट्रॉस हा कच्च्या गुरूचा चेला नव्हता. 1919ला त्यांनी मनात घेतलं की हा पूल बांधायचा आणि त्याप्रमाणे त्यांनी कंबर कसली. बरं, या जोसेफ स्ट्रॉसची मजा बघा. त्याला व्हायचं होतं कवी आणि झाला कोण? ब्रिज इंजिनियर. हे अघटित कसं घडलं? ती एक मजा आहे. जोसेफ स्ट्रॉसची आई ही एक पियानो वादिका आणि वडील हे लेखक आणि आर्टिस्ट. त्यामुळे जोसेफ स्ट्रॉसलाही इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स हे शिकून एक आर्टिस्ट व्हायचं होतं. पण त्याच वेळेला त्याची एक हॉबी, त्याची एक महत्वाकांक्षा त्याच्या आडवी आली. त्याला फुटबॉल टीम मध्ये सामील व्हायचं होतं. कॉलेजच्या फुटबॉल टीम मध्ये सामील होण्यासाठी त्यांनी जी टेस्ट दिली त्यात त्याला ऍक्सिडेंट झाला आणि 2 महिने कॉलेजच्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. आता या हॉस्पिटलमध्ये काय होतं? त्या खोलीतून त्याला सिन्सिनाटीचा केबल सस्पेंडेड ब्रिज दिसायचा. रोज तो केबल सस्पेंडेड ब्रिज बघितल्यामुळे जोसेफ स्ट्रॉसच्या मनात आलं की आपणही भविष्यात असा पूल बांधायचा. म्हणजेच काय? त्याला ब्रिज इंजिनियर होणं भाग आहे. आणि त्या अपघातानंतर जोसेफ स्ट्रॉस पूर्णपणे बदलला. जो कविता करायचा, लेख लिहायचा, त्यांनी त्याचा प्रबंध कशावर सादर केला? तर अलास्का आणि रशिया याला जोडणारा पूल कसा असायला हवा यावर त्यांनी प्रबंध लिहून त्याची डिग्री मिळवली. म्हणजे आता जोसेफ स्ट्रॉसचं परिवर्तन पूर्णपणे ब्रिज इंजिनियर म्हणून झालं होतं. तर मंडळी, आमच्या या YouTube चॅनेलला गोष्टी वास्तूंच्या, विलक्षण निर्मितीच्या याला भेट द्यायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही तुम्हाला यापुढे आमचा उत्साह द्विगुणित करून उत्तमोत्तम वास्तूंचा परिचय करून देऊ. विसरू नका आमच्या चॅनेलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला.